पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गेले ग माझे गुडघे, हे वर खाली ना, ही लिफ्ट कधी सुरू होणार आहे? अगं माझे गुडघे ठुसठुस करायला लागले ग, माझा हात पकड। कधी ठुसठुसत नाही तुझे गुडघे? अगं हो ग वर्षा, आता होळी संपली, आता गरमी सुरू होणार। गरमीचा फार त्रास होतो ग मला। आई कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही ग तुला? अगं नको चिडू, मला हात ओढत नाही माझा। चल ने आई काय ठरवलंयस तू? अगं तिनं काय ठरवायचंय, आपण ठरवलंय ना। चल या आत या, चला चला। आनंदी, अरे का आता रात्र किती झाली, तू गप्पा मारायला चाललीस? उद्या सकाळी गप्पा मारा, चल। आज आम्ही रात्रभर गप्पा मारणार आहोत, तुझी हरकत आहे का? म्हणजे? अरे आज आनंदी आमच्याकडे राहणार आहे। हो म्हणजे का का? अरे तिला नको विचारूस, मला विचार। काय रे, माझ्या मुलीला किती त्रास देतोस तू, किती सासूरवास करतोस, म्हणून तिला आज आमच्या इथे राहायचंय। आनंदी एवढं काय झालंय? अरे पण तुला काय झालंय? नाही काय नाही। राघव, अरे तिला निवांतपणे आज आमच्या इथे राहायचंय, आणि आज ना आम्ही मज्जा करणार आहोत, म्हणजे पुरणपोळी खाणार आहोत, कॅरम खेळणार आहोत। राहू दे ना तिला माहेरी। ए आजी, असं का? म्हणजे आईला ठेवणार आणि मला नाही? मला पण राहायचंय तुमच्याकडे, मला पण राहायचंय माहेरी। हे बाळा, तुझं कुठलं ग माहेर? हेच आईचं माहेर, ते माझं पण माहेर। मी माझ्या माहेरी थांबणार। अगं चिंगुडी, तुझ्या आईचे हे माहेर आहे आणि तुझं आजोळे। हा जे काही आहे ते, मला तुमच्या बरोबर राहायचंय। आई सांग ना ग। बरोबर आहे तुझं, जिथे आई राहणार तिथे चिंगी राहणार। चला, म्हणजे आज पहिल्यांदा माहेरवाशीण आमच्या घरी येणार आहे। चला ठीक आहे, माझी काहीच हरकत नाहीये। काही लागलं तर फोन करा। अरे काही लागलं तर मी आहे ना, तू निवांत झोप। हा ठीक आहे, गुड नाईट। गुड नाईट। गुड नाईट बाबा। गुड नाईट। गुड। तुम्ही इथे? माझ्या आई बाबांचं घर आहे। माहितीये मला वाटलं हे वर आहेत तर तुम्ही पण तिथेच असाल ना। अगं ते माहितीये मला, पण तू इथे का? हा, आणि मला असं कळलंय की आज तू इथेच राहणार आहे म्हणून? हो। का? राघवचा राग आलाय म्हणून? आनंदी, संसारात हे असे रुसवे फुगवे होतात, तू थांब ना। हे बघ आनंदी, मला माहितीये की राघव चुकलाय, पण आपण समजावून सांगू ना त्याला। एकतर मला त्याच्याशी बोलता येत नाही तुझ्याशिवाय, आणि तू इथे, मग कशातच काहीच अर्थ नाहीये ना, म्हणून म्हणतेय चल चल तू वर। राहू द्या। राहू दे काय? चल ना वरती। आनंदी चल चल, जाऊया ना वरती। आनंदी, तुला काही हवं असेल तर सांग मला। आई, मी तुला काही नकोय, तू वरती येणार आहेस, चल। मला नाही यायचंय वर, मी इथेच राहणार आहे। का? हा, तुम्हाला यांच्याशी बोलायचंय ना, यांनाही बोलायचं असेल तुमच्याशी। बरोबर आहे, माझं काम आहे, तुमच्या दोघांचं बोलणं करून द्यायला हवं मी। नाही आनंदी, आनंदी नाही, असं काही नाहीये, तू थांब ना, थांब नाही ते। आधी तू इथे का राहणार आहेस हे मला सांग, का राहणार आहेस तू? चल ना वरती। मला
मला शांतता हवी आहे आणि स्वतःसाठी वेळ हवाय. मी इथेच राहणार. मग वरती मिळेल ना, राघव वरती आहे. राहू द्या, खुशाल राहू द्या यांना. मला नाही यायचंय वर. अगं पण मग इथे का? इथे हे माहेर आहे माझं. हे बघ आनंदी. हो रमते, मला वाटलं नव्हतं की माझं माहेर मला इतक्या जवळ मिळेल. तुमच्या आई बाबांनी माझ्या मनातली सल ओळखली. त्यांनी दोघांनी आग्रह केला मला इथे येण्याचा, म्हणून आले मी. मला नाही यायचंय वर. मला इथे शांत वाटतंय. मी इथेच राहणार. मी कुठेही येणार नाही. मी आई बाबांसोबतच राहणार. ठीक आहे, मग मी जाते वरती. हा, तुम्ही जा वर. नक्की? नक्की मी चालले वर का वर? जा ना रमताई, तुम्हाला काय करायचं ते करा. जा वर जा. बघ हा, विचार कर. हा, मी चालले वर. जा. जाते हा. जा ना. आनंदी, हा बाबा. अगं लवकर ये, आम्ही वाट बघतोय. हो आले. हा, शाबास. घे बाय माझे कॅरम. हो, अगं तू माझी पार्टनर आहेस. केव्हाची वाट बघतोय. आपल्याला हरवायचं आपल्याला. बाबा मी नाही, तुम्ही खेळा. का ग, तुला खेळता नाहीये? नाही तसं नाही, म्हणजे आई मी शिकवते ना तुला. काही गरज नाहीये. हा, तू दुसऱ्या टीम मधली आहेस. आम्हाला हरवशील. मी शिकवतो तुझ्या आईला. तसंच जमतं मला थोडं थोडं. जमतं ना, मग चल खेळूया आपण. चल. खेळ. नाही आई, खरंच मी मस्त सरबत बनवून आणते तुमच्यासाठी. तुम्ही खेळा. मी रागवे ना आनंदी आता तुझ्यावर. हा, चल बस. अगं डोकं शांत होईल तुझं. सरबत वगैरे काय नको तू. बस बस बस. आणि तुला बाबांचा राग माहितीये ना, यांचा पारा चढला ना तर हा कॅरम बोर्ड त्या होळीत टाकून येतील. ठीक आहे, खेळते. चला. आज तुलाच डाव फोडायचा आहे. मी नाही, चिंगे बाळा तू फोड. चल. थँक्यू आई. फुस. हा? अरे डाव फोडायचा म्हणजे जोर लागतो, जोर. आणि जोर खाल्ल्याशिवाय येत नाही. आता मी बघ कसा मारतो ते. हा, बघ, हे बघ, हे हा. बघ. एक टाका असा फोडायचा असतो. हा, बघितलेस का चिंगे? आता आजी तुमचा टर्न आहे. हो, खेळा. माझा आहे, हा. माझा आहे. माहितीये ना कुठल्या सोंगट्यात तुमच्या ते? हो माहितीये, म्हणजे काय व्यवस्थित माहितीये. आम्ही डाव फोडलाय आमच्या काळ्या घ्या. पांढऱ्या. पांढऱ्या. खेळा. अगं ये, तो घालवणार नाहीये सोंगटी. तुला घालवायची आहे सोंगटी. असं असं काय करतेस? मलाच घालवायची, मीच घालवणार खेळ, आहे. खेळ, खेळ. फुस. आनंदी हा, मार आता. घालव. अशी सरळ 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 सरळ. आई शाबास. नो प्रॉब्लेम. शाबास आनंदी, शाबास. आजी आपण अपोजिट आहे. अपोजिट. हो हो हो, विसरलीस मी. खेळा आता, खेळा. हा खेळ चिंगे, मस्त खेळा. हा हा, इकडून इकडून. हा, क्वीन 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 क्वीन. फुस 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 आहे. आता बघ मी कशी मारतो ते बघ. ए टॅग टॅट 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 टॅट. चिंगे 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 चिंगे. नो चिटिंग, नो चिटिंग, नो चिटिंग. असं नाही करायचं. चिटिंग कुठे केली? एक सोंगटी तर टाकली आहे तिकडे. अगं एक काय 10 घालवा, पण या स्ट्रायकरनी घालवायचे असतात. अशा बोटाने नाही घालवायची. हो, असं काय करता? सगळ्या सोंगट्या काय तुम्हीच टाकणार आहात का? हा. अहो, आहे आमच्याकडे कच्चा लिंबू. मी. बरं, मला खेळायचंय ना आता. मी. आजी कम ऑन कम ऑन. हा हा, मी बघते. मी आहे ना आता. बघितलं ना तिचा मूड कसा बदलला. तिचा मूड बदलावा म्हणून आम्ही दोघी चिटिंग करत होतो. उगीच चिटिंग नव्हतो करत आम्ही. तरी दोघी चिटरच. काय या काय आनंदी, घर विसरलीस की काय? बाबा नुसता डोक्याला ताप होता वर, म्हणून खाली आली आई बाबांकडे.
त्या दोघांना एकटं सोडलंस की काय बरं? पावलं त्यांचं. असंही माझ्याशिवाय काय होणार आहे त्यांचं? ते पण आहे मला. ते सगळं जाऊ दे, तू कशासाठी आला होतास? अगं हो, हे बघ नारळ घेऊन आलो तो. गरम आहे गरम आहे गरम आहे. प्रसादाचा आहे. आणि हो, आजच्या रात्रीच्या बसने गावी चाललोय. आता मुंबईची होळीची मजा घेतली, आता गावी जाऊन मजा करणार. बबन, होळी झाली. अगं धुळवड आहे ना पण. बरं ठीक आहे, आबांना काय निरोप वगैरे द्यायचा? आबांका सांग सगळं बरं असा. बबन, इथे काय घडते काही सांगू नकोस त्यांना. ठीक आहे. आई अगं ये ना लवकर, तुझी टर्न आहे. आल्या बाळा. बरं बबन, सावकाश जा, काळजी घे आणि पोचल्यावर कळव मला. हो हो ठीक आहे. राघव, मला माहितीये तू का इतका अस्वस्थ झालायस ते. आनंदी तुझ्यावरती रागवलीये म्हणून ना. अरे मग जा ना, समजाव ना तिला. तू सांगितलंस ना तर समजेल तिला. जा ना, घेऊन ये. ऐक ना राघव, तुला आता कसं सांगू मी? कसं समजणार मला रमा इथे आहे की नाही ते? कसं बोलू मी रमाशी? म्हणजे तू राघव माझ्यासाठी? नाही, मला कळत नाही मी काय करावं ते. आनंदी का गेलीस तू खाली? काय करू मी आता? आहे मी इथेच राघव, तुझ्या जवळच आहे. रमा, तू इथेच आहेस ना? तू माझ्या समोर आहेस का? माझ्या बाजूला बसलीस? कुठे आहेस तू? ओझीसी तू तेज का त्या नभांच्या नील रंगी होनिया गीत का गात वायूच्या स्वराने सांगत हुआ. रमा, कुठे आहेस तू? राघव, मी आहे इथेच. पण बघ ना, मी तुझ्या शेजारी बसले, पण आनंदी शिवाय माझं अस्तित्व तुला जाणवत नाही का? मी बोलतेय तुझ्याशी, पण तिच्याशिवाय मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. रमा, आहेस ना इथे? चिंगी पकडलं बाबा एका मोठीला. बसा इथे, बसा बसा. हे बघ, तेल लावून देते छान. उद्या रंग लागेल ना केसांना तर केस खराब नाही होणार. आई दे माझ्याकडे वाटी. का हो? अगं तुझ्या केसांना नको का लावायला? आई मी कुठे करणार आहे रंग? हो, तुला विचारून कुणी रंग टाकणार आहे का? म्हणजे अगं मागच्या रंगपंचमीला ना हिच्या वरच्या आजीच्या डोक्यात कुणीतरी रंग टाकला होता आणि त्यांना कळलंच नाही ते. दुसऱ्या दिवशी जेव्हा केस धुतले तेव्हा सगळा लाल रंग अंगावर उतरला. चिंगी असं हसायचं नाही बा. मग काय, दुसऱ्या दिवशी सगळ्यांना ओरडत फिरत होत्या त्या. अगं आनंदी, तुझ्या सोन्यासारख्या केसांना त्या रंगाने खराब नको ग काही व्हायला, म्हणून लावणार आहे तेल.
हे काय? ही उशी ही चादर मी बाहेर झोपतोय हा? अच्छा. आजोबा हा? काय इथे ग या, इथे या. काय झालं? इथे बसा माझ्या समोर. बर बर बसतो हा, हा. बोल काय आहे? मी तुमच्या केसांना तेल लावते. हा? अगं माझ्या डोक्यावर केस आहेत कुठे हा? थोडेसे आहेत ना ते थोडेसे. हा. त्या थोड्याशा केसांना थोडस तेल पुरे झालं. बर बर लावा लावा लावा. आई वाटी दे. हा हा. आई ही घे वाटी. हा. ही घे वाटी. ओह. सावकाश शिंगे. शिंगे कसं वाटतंय? गार गार वाटतंय पण तेल तेल झालंय ग. तू तेल लावलंस ना तिला, बघ कशी गाढ झोपली ती. आई अगं आणि बाईसाहेब आपल्या झोपेचं काय? आई आता खूप शांत वाटतंय मला. आनंदी, तुझ्या आयुष्यात आता काय चाललंय ना मला नाही माहिती, पण जोवर तू सांगणार नाहीस ना तोवर मी तुला विचारणार सुद्धा नाही. आणि मला माहितीये तू सगळं व्यवस्थित सांभाळून घेशील. तुला थोडा वेळ हवाय आणि आपल्या माणसांची सोबत. माझी सोबत आहे हं तुला. तुम्ही काय करताय तिथे? वर गेला होतात ना? कशाला आलात आता? आनंदी, मी या जगात आहे हे तू राघवला सांगून खूप मोठी चूक केलीस. तू नको होतंस सांगायला. काय बोलताय तुम्ही? आनंदी, तू कर्णिकांच्या घरात सून म्हणून आलीस तेव्हा मला असं वाटलं की राघवची बायको म्हणून माझं अस्तित्व आता संपलं. पण तू ते जपण्याचा प्रयत्न केलास. तुझ्यापर्यंत ठीक आहे, पण माझ्या अस्तित्वाची झळ राघवपर्यंत पोचली हे जरा चुकलंच. तू कर्णिकांच्या घरात आलीस, सगळ्यांना आपलंसं केलंस, प्रेम केलंस, लळा लावलास. तेव्हा तुझा खूप राग यायचा मला, ईर्ष्या वाटायची तुझ्याबद्दल. पण तू सगळं जिंकत गेलीस. माझं घर, माझा संसार, माझी माणसं, माझा राघव, सगळ्यांना. मग वाटलं की जे माझं होतं ते आता माझं राहिलंच नाहीये. मग या सगळ्या मोहातनं स्वतःला बाजूला काढण्याचा खूप प्रयत्न केला मी. पण आता नाही सहन होते मला. आनंदी, मी पुन्हा अडकत चाललीये, ओढली जाते माझ्या संसारात, माझ्या घरात, माझ्या राघवकडे. यापुढे मी तुला नाही सांगू शकत की मी आपली मैत्री जपू शकेन की नाही. मला आता प्रकर्षाने जाणीव व्हायला लागली की माझा राघव माझ्यासाठी नेमकं काय आहे ते. मी नाही थांबवू शकत स्वतःला. आता मला भीती वाटायला लागली की यापुढे नेमकं काय होणार आहे.